गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 10 पाहणार आहोत. शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. इन देअर कॅपिटल रेशो म्हणजे त्यांच्या कॅपिटलवरून रेशिओ कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर इथं तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये शिप्राचं कॅपिटल दिलेलं आहे 90,000, मनीषाचं कॅपिटल 30,000. शिप्राचं कॅपिटल 90,000, मनीषाचं कॅपिटल 30,000. शून्य कॅन्सल केली, रेशिओ मिळाला 9:3 म्हणजे 3 एक्के 3, 3 त्रिक 9 म्हणजे रेशिओ कॅपिटल रेशिओ मिळाला 3:1. अजून एक तुम्हाला बदल असा लक्षात येईल की या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॅपिटल पण दिलेला आहे, कॅपिटल अकाउंट पण दिलेला आहे आणि करंट अकाउंट पण दिलेला आहे. म्हणजे पार्टनरशिप अकाउंटमध्ये 2 मेथड असतात, त्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये तर हा जो प्रॉब्लेम आहे तो फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आहे. त्यानंतर अजून एक बदल आणि नवीन ट्रान्झॅक्शन आलेले आहेत. पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर ऍडजस्टमेंट विचारात घ्यायच्या. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. स्वतंत्र ऍडजस्टमेंट आहे. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. सेल्सला टिकमार्क करायचं आणि प्लांट अँड मशिनरीला टिकमार्क करून घ्यायचं. डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट ॲट 5%. फिक्स्ड असेट टिकमार्क करून घ्यायचं. फिक्स्ड असेट आहे फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग या फिक्स्ड असेट आहेत. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4, इच पार्टनर्स इज इनटायटल टू गेट कमिशन 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे ग्रॉस प्रॉफिटवर 1% ग्रॉस कमिशन कॅल्क्युलेट करायचा आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. 5 नंबर ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये वेजेस 200 म्हणून वेजेसला टिकमार्क करायचं आणि सॅलरीजला टिकमार्क करून घ्यायचं. 6 नंबर ऍडजस्टमेंट आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे सन्ड्री डेटर्सला टिकमार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीनं ऍडजस्टमेंटशी रिलेटेड असणाऱ्या ट्रान्झॅक्शनच्या टिकमार्क केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला सांगितलेला आहे, त्या पद्धतीनं तयार करून घ्यायचा आणि सर्व ट्रान्झॅक्शन क्रमानं ट्रान्सफर करून घ्यायचे. त्यामध्ये आता सन्ड्री डेटर्स असेट आहे 28,000. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडायची. परचेसेस 55,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 55,000. फर्निचर फिक्स्ड असेट आहे, फर्निचर 38,500. प्लांट अँड मशिनरी ₹60,000 फिक्स्ड असेट आहे. 2 ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर, 3 ओळी सोडायच्या. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस ₹800. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज ₹3,500. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडायची. डिस्काउंट ₹800. डिस्काउंट टू डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 800. बिल्स रिसिवेबल असेट आहे, बिल्स रिसिवेबल ₹14,400. कॅरेज आउटवर्ड एक्सपेन्सेस आहे टू कॅरेज आउटवर्ड ₹1,000. पोस्टेज एक्सपेन्सेस आहे टू पोस्टेज ₹500. सेल्स रिटर्न सेल्समध्ये वजा करायचा, लेस सेल्स रिटर्न ₹500. कॅश इन हँड असेट आहे, कॅश इन हँड ₹4,000. कॅश ॲट बँक असेट आहे, कॅश ॲट बँक ₹47,000. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे टू इन्शुरन्स ₹2,000. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक ₹17,800. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ट्रेड एक्सपेन्सेस ₹1,500.
वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू वेअर हाऊस रेंट ₹2,500. ऍडव्हर्टाइजमेंट ₹1,000. ऍडव्हर्टाइजमेंट ₹1,000. बिल्डिंग फिक्स्ड असेट आहे ₹20,000. त्यानंतर क्रेडिट साइड चे ट्रान्झॅक्शन विचारात घ्यायचे. सेल्स बाय सेल्स ₹1,20,000. रेंट क्रेडिट साइडला दिलेला आहे. इन्कम आहे बाय रेंट ₹1,800. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्स ₹38,500. परचेस रिटर्न परचेस मध्ये लेस करायचा. परचेस रिटर्न ₹1,000. डिस्काउंट क्रेडिट साइडला दिलाय. इन्कम आहे बाय डिस्काउंट ₹500. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल ₹9,000. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल दिलेला आहे. कॅपिटल शिप्रा ₹90,000. मनीषा ₹30,000. करंट अकाउंट या ठिकाणी तुम्हाला करंट अकाउंट दिलेला आहे आणि कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, म्हणजे हा फिक्स्ड कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे. पार्टनरशिपमध्ये 2 मेथड आहेत, फिक्स्ड कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर हा प्रॉब्लेम आहे तो फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आहे, म्हणून स्वतंत्र करंट अकाउंट तयार केलेला आहे. पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट साइड क्रेडिट साइड पर्टिक्युलर्स क्षिप्रा मनीषा पर्टिक्युलर्स क्षिप्रा मनीषा आणि बॅलन्स आहे. क्षिप्राचा बॅलन्स 5,000, मनीषाचा बॅलन्स 3,000. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. क्लोजिंग स्टॉक यामध्ये असं लक्षात येईल तुमच्या 6 ऍडजस्टमेंट आहेत. 6 ऍडजस्टमेंट वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवलेले आहेत आणि ऍडजस्टमेंटला नंबर सुद्धा दिलेला आहे. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 1 नंबर दिलेला आहे 37,000. क्लोजिंग स्टॉक असेट साइडला लिहिला 37,000. ऍडजस्टमेंट नंबर 2 सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी, म्हणजे सेल्स मध्ये लेस केला सेल ऑफ मशिनरी 2,000 आणि मशिनरी मध्ये सेल ऑफ मशिनरी किंवा सोल्ड 2,000. 2 इफेक्ट. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3 डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट, म्हणजे जेवढ्या फिक्स्ड असेट आहेत त्याच्यावर 5% डिप्रिशिएशन काढायचं. फर्निचर फिक्स्ड असेट आहे 38,500 त्याच्यावर 5%. प्लांट अँड मशिनरी फिक्स्ड असेट आहे त्याच्यावर डिप्रिशिएशन 2900. बिल्डिंग फिक्स्ड असेट आहे बिल्डिंगवर 5% 1,000 आणि तिन्ही डिप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 1925, डिप्रिशिएशन ऑन मशिनरी 2900, डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 1,000. टोटल आली 5,825. पुढची ऍडजस्टमेंट आहे इच पार्टनर्स इज इनटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर 1% कमिशन कॅल्क्युलेट करायचं. त्याच्या अगोदर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%, 90,000च्या 5%, 90,000च्या 10% म्हणजे 9,000, त्याच्या निम्मे 4,500. मनीषाचं कॅपिटल 30,000 त्याच्यावर 10% म्हणजे 3,000, त्याच्या निम्मे म्हणजे 1,500. इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं बाय इंटरेस्ट. क्षिप्राचं इंटरेस्ट 4,500, मनीषाच्या कॅपिटलवर 1,500. एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्षिप्रा 4,500, मनीषा 1,500. पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये वेजेस अँड सॅलरीज. मग आउटस्टँडिंग वेजेस मध्ये ऍड करायचं. आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करायचं, प्रीपेड म्हटलं की लेस करायचं. आउटस्टँडिंग 200, 800 अधिक 200 1,000. आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड केली 500, 3,500 अधिक 500 बरोबर 4,000. आणि दोन्ही आउटस्टँडिंग लायबिलिटी साइडला लिहायचं. आउटस्टँडिंग वेजेस 200 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 500. आणि शेवटची ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट 3%. सन्ड्री डेटर्सवर लेस आरडीडी किंवा डाउटफुल डेब्ट्स 3% कॅल्क्युलेट करायचा. 840, 28,000मधून 840 वजा 27,160
आणि हा न्यू आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी 840. अशा प्रकारे सर्व ट्रान्झॅक्शन आणि ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झाल्यानंतर अकाउंट क्लोज करायचा. त्या अगोदर कॅपिटल रेशिओ इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलेला आहे. शिप्राचं कॅपिटल 90,000, मनीषाचं कॅपिटल 30,000, म्हणजे 4040 कॅन्सल केली, 9 म्हणजेच 3 एक्के 3 आणि 3 त्रिक 9. रेशिओ मिळाला तुम्हाला, कॅपिटल रेशिओ मिळाला 3:1. तर या कॅपिटल रेशिओ मध्ये नेट प्रॉफिट वाटायचा आहे. पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला. 1,54,500, 1,54,500 त्यामधून डेबिटची टोटल वजा केली आणि डिफरन्स मिळाला तुम्हाला 81,700. 81,700 हा मिळाला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय ग्रॉस प्रॉफिट. 81,700 अधिक 1,800 अधिक 500 बरोबर टोटल मिळाली 84,000. तीच टोटल इकडे घेतली 84,000. म्हणजे तुम्हाला डेबिटची टोटल वजा केली आणि वजा करून तुम्हाला नेट प्रॉफिट मिळाला 56,401. तो तुम्ही 3:1 मध्ये वाटायचा. 56,401 भागिले 4 म्हणजे 3:1 म्हणजे 3 आणि 1 4. 4 ने भागायचं. आलेल्या नेट प्रॉफिटला 4 ने भागायचं आणि आलेलं उत्तर म्हणजे तुम्हाला प्रॉफिट मिळाला 42,301. शिप्राचं नेट प्रॉफिट आणि 14,100 हा मनीषाचा नेट प्रॉफिट मिळाला. आलेला नेट प्रॉफिट, शिप्राचा नेट प्रॉफिट शिप्राच्या करंट अकाउंटमध्ये ऍड करायचा 42,301 आणि मनीषाचा नेट प्रॉफिट मनीषाच्या करंट अकाउंटमध्ये 14,100. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आता तुम्हाला इथं ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे 81,700. त्याच्या 1% म्हणजे 817. तो 817 करंट अकाउंटमध्ये शिप्राच्या कॅपिटलमध्ये करंट बॅलन्समध्ये ऍड करायचा. कमिशन 817 आणि हे कमिशन एक्सपेन्सेस आहे म्हणून इकडे लिहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन. शिप्रा 817, मनीषा 817. आणि अशा पद्धतीनं आता बॅलन्स शीट पहिल्यांदा करंट अकाउंट क्लोज करायचा. करंट अकाउंटचा मनीषाचा बॅलन्स मिळाला तुम्हाला 19,417. 19,417. शिप्राचा बॅलन्स 52,618. 52,618 हा डिफरन्स तुम्ही इथं घेतलेला आहे आणि हा जो डिफरन्स मिळाला तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं. करंट अकाउंट बॅलन्स शिप्राचा 52,618 आणि मनीषाचा 19,417 आणि बॅलन्स शीट क्लोज करायची. म्हणजे बॅलन्स शीटची टोटल आली 2,40,235. 2,40,235. अशा पद्धतीनं आपला प्रॉब्लेम टॅली झाला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर इथं मी तुम्हाला यूट्यूब चॅनेल दिलेला आहे. प्रोफेसर मातने सर किंवा मातने सर या नावानं तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढचे प्रॉब्लेम आणि प्रत्येक टॉपिकवरचे प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहता येतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.